नवीन वर्षाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री गडचिरोलीमध्ये जवानांसोबत साजरा केला नवीन वर्षाचा पहिला दिवस। नवीन वर्षाच्या निमित्तानं राज ठाकरे यांच्याकडून महाराष्ट्र सैनिकांसाठी संदेश, निवडणुकांसाठी नव्हे तर लोकांसाठी काम करा, राज ठाकरे यांचं कार्यकर्त्यांना आवाहन। अजित पवार यांच्याकडून ट्विट करत राज्यातील जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा। नवीन वर्ष राज्यातील जनतेला विकासाच्या नवनवीन संधी उपलब्ध करून देणारं आणि महाराष्ट्राला सर्वांगीण प्रगतीच्या वाटेवर घेऊन जाणारं ठरेल, अजित पवारांनी व्यक्त केला विश्वास। छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषद मनपा निवडणुकांमध्ये नेतृत्वासाठी सत्तारांचा शक्ती प्रदर्शन। मराठवाडा सांस्कृतिक मैदानामध्ये मांडल्या 40,000 खुर्च्या। चंद्रपूरमध्ये नवीन वर्षाच्या निमित्तानं माता महाकाली मंदिर भाविकांनी फुललं। देवाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची अगदी पहाटेपासूनच गर्दी केल्याचं चित्र। पंतप्रधान मोदींनी जनतेला सोशल मीडियावरून दिल्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा। हे वर्ष सर्वांना नवीन संधी, यश आणि अनंत आनंद घेऊन येवो, मोदींचं वक्तव्य। उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा। जनतेच्या सुख समृद्धीसाठी राज्य सरकार काम करेल, विकसित भारतासाठी महाराष्ट्राचं योगदान देत राहू, शिंदेंचं वक्तव्य। अमरावतीचं कुलदैवत असलेल्या अंबादेवीच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची पहाटेपासूनच गर्दी। दरवर्षी प्रमाणे नवीन वर्षाच्या निमित्तानं भाविक अंबादेवी आणि एकविरा देवीच्या मंदिरात दर्शनासाठी दाखल। करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनानं करण्यासाठी भाविकांची मंदिरात अलोट गर्दी। आई तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी केली अलोट गर्दी। नव्या वर्षाची सुरुवात देवीच्या दर्शनानं करण्यासाठी भाविक तुळजापुरात दाखल। विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनानं नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी पंढरपूरमध्ये भाविकांची गर्दी। मंदिरामध्ये आकर्षक अशा फुलांची आणि फळांची सजावट, विविध प्रकारची फुलं आणि 5,000 नागपुरी संत्री वापरत मंदिराचा परिसर सजवला। शेगावमध्ये नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी। राज्यातून नव्हे तर संपूर्ण देशभरातून भाविक भक्त शेगावमध्ये दाखल। शिर्डी साईबाबांच्या मंदिरामध्ये रात्री 12 वाजता भाविकांकडून साईनामाचा गजर करत नवीन वर्षाचं स्वागत। नवीन वर्षाच्या निमित्तानं मंदिरात आकर्षक फुलांची सजावट। नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या सप्तशृंगी गडावर भाविकांची गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनानं 24 तास मंदिर दर्शनासाठी ठेवलं खुलं। सरत्या वर्षाला गुड बाय म्हणत नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत। मुंबईतील पहिला सूर्योदय थेट राजभवनातून। पहिला सूर्योदय पाहण्यासाठी मुंबईकरांची मोठी गर्दी। नाशिकमध्ये धार्मिक पद्धतीनं नवीन वर्षाचं स्वागत। नववर्ष स्वागतासाठी पुरातन रामकुंडावर सहस्त्रदीप प्रज्वलन सोहळा। ढोलाच्या तालावर ठेका धरत गोदाघाटावर नाशिककरांनी केलं नवीन वर्षाचं स्वागत। नागपूरच्या वर्धा रोडवरील साई मंदिरामध्ये सुंदर फुलांची सजावट। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी साई भक्तांची मंदिरात गर्दी। साईबाबा सेवा मंडळाच्या वतीने आज दिवसभर मंदिरामध्ये आरती आणि प्रसादाची व्यवस्था। नांदेडच्या माहूरगडावर रेणुका मातेचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी। नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर भाविकांची मोठी गर्दी। नांदेडच्या सचखंड गुरुद्वारामध्ये नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत। विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न, यावेळेस भाविकांची मोठी गर्दी। रायगडमध्ये नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत। अलिबागच्या बीच शोला नागरिकांचा प्रतिसाद। नागरिकांनी मराठी कोळी गीतांवर धरला ठेका। रत्नागिरीमध्ये सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत। फटाक्यांची आतषबाजी करत नवीन वर्षाचं स्वागत। यवतमाळमध्ये तरुणांकडून दारूऐवजी दूध पिऊन नवीन वर्षाचं सेलिब्रेशन। दक्ष नागरिक सामाजिक संस्थेच्या वतीने दारू नको दूध प्या हा उपक्रम। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।